नमस्कार सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्यासाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। आता नोव्हेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर या जी.आर. मध्ये काय माहिती आहे ती आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा 26 नोव्हेंबर 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। तर या जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ जी एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। मग सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर 2025 रोजीचे म्हणजेच माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचे मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील म्हणजे ह्या खालील तक्त्यातील रकाना क्रमांक 4 मध्ये दाखवल्याप्रमाणे 178.72 कोटी एवढा निधी राज्य हिश्शाचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारे 178 कोटी 72 लक्ष एवढा निधी आता सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताई यांचे नोव्हेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या तक्त्यात आपण बघू शकता। तर अशा प्रकारे आता सर्व अंगणवाडी ताई व अंगणवाडी सेविका ताई यांच्यासाठी ही खुश खबर आहे। लवकरच हा निधी तुम्हाला वितरित केला जाणार आहे, कारण की आता 30 तारीख जवळ आलेली आहे। लवकरच म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच हे मानधन व प्रोत्साहन भत्ता सर्व अंगणवाडी ताई व अंगणवाडी मदतनीस ताई यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल असे सूत्रांकडून माहिती देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा जी.आर. होता। तुम्हाला हा जी.आर. बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. देण्यात आलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।